आणि यानंतर आपण पुन्हा एकदा किल्ले शिवनेरीवर जाणार आहोत की शिवनेरी किल्ल्यावर देखील मोठा उत्साह पाहायला मिळतोय। शिवजन्मोत्सव सोहळा आज पार करणार आहे आणि यासाठी लाखो शिवभक्त हे शिवनेरी गडावर दाखल झालेले आहेत। मोठी सुंदर अशी फुलांची आरास आणि सजावट देखील करण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे स्वतः किल्ले शिवनेरीवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हेमंत, कशा प्रकारचं वातावरण शिवनेरी किल्ल्यावर पाहायला मिळतंय? लाखोंच्या संख्येने शिवभक्त या ठिकाणी दाखल झाले। छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवरती खरं तर मोठ्या संख्येने रात्रीपासून शिवभक्त दाखल झालेले आहेत। राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता साधारणतः या ठिकाणी आगमन होईल आणि यानंतर शिवजन्मोत्सव सोहळा सुरू होईल। आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवभक्तांची गर्दी पाहायला मिळते। आपल्यासोबत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुद्धा आहेत स्वतः। गिल सर, काय सांगाल? मोठ्या संख्येने शिवभक्तांची गर्दी पाहायला मिळते। पुणे ग्रामीण पोलिसांनी या पद्धतीने यावर्षीचं नियोजन सुद्धा आपण पाहिलं तर एक वेगळ्या प्रकारचं नियोजन केलं, वाहतूक व्यवस्थेत सुद्धा मोठे बदल केलेले आहेत। नमस्कार, सर्वप्रथम संपूर्ण देशाला माझ्यातर्फे शिवजयंती या दिवसाची खूप खूप शुभेच्छा। आज या रोजी शिवजन्मभूमी आणि शिवजन्मस्थळ शिवनेरी गड किल्ल्यावर हा जन्मदिवस जे आहे साजरा होत आहे। त्यासाठी आपण जर पाहिला की भाविक जे आहात ते खूप लांबून महाराष्ट्रभरातून आणि देशाचे वेगवेगळ्या भागातून येथे दर्शनासाठी आलेले आहात। काल दिवसापासूनही येथे मोठ्या संख्येने लोकांचा ये जा सुरू होता। काल रात्रीसुद्धा जे आहे ते भाविकाची गर्दी भरपूर होती। पोलिसाचा बंदोबस्त लावण्यात आला होता। आतासुद्धा पोलिसाचा बंदोबस्त चोखपणे लावण्यात आलेला आहे आणि यामध्ये एक सर्व जे इथे विजिटसाठी दर्शनासाठी भाविक येत आहे त्यांना आव्हान आहे की आपण स्वतःची आणि दुसऱ्याची काळजी घ्या, कारण पायथ्यावर खूप रश होते। काही वेळी वर जाणारे लोकांचा रश आहे आणि तसाच वरून खाली जाणारे विशेष करून त्यांनी काळजी घेतली पाहिजे, कारण एकदा गर्दी वाढली तर पायथ्यावर पाय घसरून खाली पडण्याचा एक शक्यता नकारता येत नाही। म्हणून सर्वांना तरी आपण शिवनेरी आणि नागपूरमधले दृश्य पाहतोय। शिवनेरीवर आज शिवजयंतीचा शासकीय सोहळा देखील पार पडणार आहे। तिकडे नागपूरमध्ये देखील मोठा उत्साह शिवभक्तांमध्ये पाहायला मिळतोय। पहाटेपासूनच या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। मोठ्या
या सोहळ्यामध्ये सहभागी झालेली आहे.